नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। खूप दिवसांनी व्लॉग अपलोड करते आणि आत्ता मी चालले विरार सेंटरला। आज खूप जास्त घाई झाली होती, त्यामुळे सकाळचं काहीच शूट करता आलं नाहीये आणि कट टू ट्रेनची जर्नी। आणि मी विरार स्टेशनला उतरले आहे। फारच कमी गर्दी दिसते। थँकफुली मी प्लॅटफॉर्म नंबर 1 ला उतरले। जर मी प्लॅटफॉर्म नंबर 2 ला उतरले असते तर मला खूप चालत यावं लागलं असतं। जे लोक विरारला राहतात, विरारला ट्रॅव्हल करतात, त्यांना माहिती आहे की किती मागे यावं लागतं। आणि प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाजूलाच आमचं विरारचं सेंटर आहे, त्याच्यामुळे इथून जास्त कन्व्हिनियंट आहे। लेट्स गो। मी नेहमीपेक्षा लवकर पोहोचले आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ब्रेकफास्ट करणं। छोटंसं जे आपल्या इथलं नेहमीचं हॉटेल आहे तिथे जाऊन आता आपण काहीतरी खाऊयात। वेटिंग फॉर ब्रेकफास्ट। आणि गरमागरम मेदूवडा आला आहे, आता आपण खाऊयात। गुड मॉर्निंग एव्हरीबॉडीज, परत एकदा ब्लॉगसाठी गुड मॉर्निंग। आणि हे आमचं सेंटर आणि हे आमचे नवीन ब्लॉगर। हे काही वर्षापासून प्रयत्न करत आहेत, पण त्यांचं चॅनल अजून ते ओपन करत नाही आहेत। ओके, आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, चॅनल येईल तेव्हा येईल। ओके बाय। आणि तिथे ट्रेन जाते, अक्षता तिच्या कामात बिझी। ह्यांची काय फालतूगिरी सकाळी सकाळी। आता दिवाळी जवळ येते आणि आय एम शुअर तुम्ही सगळे घराची साफसफाई करण्यात बिझी असाल। स्वतःची तयारी, नवीन कपडे, शॉपिंग, घर डेकोरेशन वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतातच। पण या सगळ्यात थोडंसं पॉज करा आणि मी काय सांगते ते डेफिनेटली ऐका। कारण दिवाळी म्हटल्यानंतर गोडधोड खाणं होतं, तेलकट, तिखट, आणि या काळामध्ये साधारण वजन बिजन कॅलरी बिलरी अजिबातच बघायच्या नसतात। पण काय होतं ना, हे ओव्हर इटिंग किंवा अचानक खूप गोड खाणं, अचानक खूप ऑइली किंवा अचानक खूप तिखट वगैरे असं आपण खात असतो, चकली विकली असं मस्त। कारण वर्षातून एकदाच आपला सण येतो, त्याच्यामुळे आपण बिंदास खातो, तुम्ही खा। पण या खाण्याचा आपल्या स्किनवर, आपल्या केसांवरती इफेक्ट होत असतो, हळूहळू इफेक्ट होतो। आणि असं म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। त्याच्यामुळे आपण आधीच काळजी घेतलेली बरी। त्यामुळे पोटभर खा, मस्त खा, काही डाएट करू नका। दिवाळी ते वर्षातनं एकदाच येते, पण डेफिनेटली त्वचेच्या काळजीसाठी जसं मी माझं एक स्किन केअर रुटीन फॉलो करते, हेअर केअर रुटीन फॉलो करते, ते मात्र आठवणीने फॉलो करा। जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना असंख्य वेळा मी सांगितले, माझ्या बऱ्याच व्हिडिओजमधून मी तुम्हाला सांगितले की मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स वापरते। किती वेळा ते किट्स ऑर्डर केले, बिकॉज जेन्युअनली मला ते खूपच छान सूट झाले माझ्या त्वचेला। किंवा ओव्हरऑल हायड्रेशन मेंटेन करायला, ओव्हरऑल ती स्किन मेंटेन करायला ते फारच कमाल उपयोगी होतात। सोपं आहे, काही नाही। क्युअर स्किनचा ॲप डाउनलोड करायचा प्ले स्टोअरमधून, तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच काय करायचं। बेसिक काही प्रश्न विचारले जातात, मेल फिमेल, तुम्हाला हेअरसाठी हवं आहे का, स्किनसाठी त्यांचा ॲडवाईस हवा आहे का। त्याच्यानंतर ऑटोमॅटिक क्वेश्चन्स असतात, AI जनरेटेड क्वेश्चन्स असतात। ते क्वेश्चन विचारल्यानंतर एक्झॅक्टली तुमच्या स्किनचा काय कन्सर्न आहे त्यानुसार तुम्हाला तुमचं किट जनरेट केलं जातं। आणि ह्या क्वेश्चन्समध्ये बराच डिटेल अभ्यास असतो, म्हणजे तुमचं सध्या काही कुठली औषधं सुरू आहेत का, कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का, तुमची झोप किती होते, तुम्ही पाणी पिता का, इतक्या बेसिक गोष्टी। कारण एक सायंटिफिक अप्रोच असणं प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे त्वचेवर, केसांवर काहीही रँडम प्रॉडक्ट्स अप्लाय करण्यापेक्षा ते डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा अशा पद्धतीच्या ॲप्समधून जिथे काहीतरी सायंटिफिक अप्रोच आहे किंवा डॉक्टर्स, डर्मॅटॉलॉजिस्ट इन्व्हॉल्ड आहेत, तिथून करणं फार गरजेचं असतं। त्यांचं फॉलोअप खूपच सुंदर आहे। म्हणजे तुम्हाला ते किट घरबसल्या मिळतं, काही डिलेव्हरी चार्जेस नसतात। 1600, 2022 वेगवेगळे रेंजेस असतात, ॲक्च्युली डिपेंड ऑन युअर कन्सर्न त्या चेंज होतात। त्या मी ऑर्डर करते नेहमी, जसं किट संपेल तसं। आणि काय काय आहे ते तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये बघायला मिळेलच। सो मी इथे तुम्हाला क्लिप ॲड केली आहे। जर तुम्हाला ते ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला माझा कोड दिसेल, तो कोड जर तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला ऑफकोर्स एक एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे। सो सध्या आता 5 प्रोडक्ट सुरू आहेत, त्यातलं एक आहे व्हिटॅमिन D3ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते। त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे, त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे, यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे। आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे, जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते। फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे। आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते, इतका सुंदर आहे, स्मूथ आहे। फेस वॉश वापरून झाल्यानंतर, म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच, सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन। हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे, अजिबात वाईट आणि असं वाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही।
खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते. एक सनस्क्रीन लावल्यानंतर आय एम डन. आणि डेफिनेटली जर तुम्हाला फरक पडला असेल किंवा तुम्ही हे वापरायला सुरुवात केली असेल तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. बिकॉज माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सने, माझ्या ऑफिस कलिग्सने हे वापरलेत आणि त्यांना थोडाफार त्यांच्या स्किनमध्ये फरक जाणवतोय. अर्थात याबरोबरीने पाणी पिणं, व्यवस्थित खाणं हे सुद्धा तितकंच मॅन्डेटरी असतं. पण अर्थात दिवाळी येते त्याच्यामुळे भरपेट खायचं आहे, एन्जॉय करायचं, पण स्किनची काळजीसुद्धा घ्यायची आहे, केसांची काळजीसुद्धा घ्यायची आहे. सो तर इथून तुम्हाला हे जे व्हाईट दिसतंय हे जीवदानी मंदिर आहे आणि हे मला साधारण 1.5 वर्षानंतर कळलं आहे इथे विरार सेंटरला येऊन की हे मंदिर आहे आणि इथून जायला असा रोपवे वगैरे आहे. कधीतरी जाणं होईलच. आणि कीर्तना मॅडमचं इथे काम सुरू आहे. बाकी सगळे बिचारे सेशन्समध्ये आहेत आणि माझं इथेही काम चालू आहे सेशन्समध्ये. आणि इथे आमचं बसून डिस्कशन चालू आहे की वर्गातल्या मस्तीखोर मुलांना कसं घाबरवायचं. यस, बहुत ज़्यादा सताते हैं. कितने बार बोलने के बाद देन टू दे हैव दिस थिंग कि हम सता के ही रहेंगे. तो आज श्रीजा मैडम आए हैं हेड ऑफिस से. मैंने ऑलरेडी डरा के रखा है कि हेड ऑफिस से कोई मैडम आ रही है, आप लोगों का कंप्लेंट गया है, बताएंगे. तर ते आता मला घाबरत आहेत की मी त्यांना घाबरते हे बघायचं आहे. पण लेट्स सी आता मुलांना कसं घाबरवायचं. लाईट गेली आहे आणि लाईट जाऊन सुद्धा चहा पिणं काही थांबत नाही आहे. आणि आत्ताच आम्हाला इथे एक नवीन शोध लागलेला आहे. म्हणजे शोध खूप आधी लागला आहे, तो आम्हाला आत्ता कळला आहे. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे की AIचा शोध कधी लागला? मला तर वाटलं होतं मागच्या वर्षी लागला आणि आत्ता आपण ChatGPT वगैरे वापरायला लागलो आहे. पण मला रिसेंटली कळलं आहे तो कधी लागला आहे. थांबा, ऐका. AIचा शोध कधी लागला अशोक सर? 1975. बरोबर आहे. बरोबर आहे. लॉक किया जाए. कीर्तना जी, आपली अजून एक्झाम झाली नाही आहे पण आपण लॉक करूयात. ये सो मी आत्ता जस्ट निघाले आणि खूप मस्त गेला दिवस आजचा. विरार सेंटरला आपण जो एक लास्ट व्हिडिओ पोस्ट केला होता अबाउट कोटक एज्युकेशन फाउंडेशन कोर्सेस, तर खास पुण्याहून 2 मुलींनी ॲडमिशन घेतलं आहे. त्या इथे शिफ्ट झाल्या आहेत आणि आता इथे कोर्स करत आहेत. अनफॉर्च्युनेटली मला त्यांच्यासोबत व्हिडिओ करता आला नाही बिकॉज त्यांची आज एक्झाम होती आणि त्या बिझी होता आणि मी सुद्धा त्या वेळेत कामात होते. मग त्या निघून गेला. सो आमची फक्त हाय हॅलो एवढीच भेट झाली. पण येस, नेक्स्ट टाईम मी जेव्हा विरार सेंटरला येईन तेव्हा मी नक्की त्या मुलींना ब्लॉगमध्ये म्हणजे ॲड करेन, अपलोड करेन असं म्हणणार होते मी. सॉरी. तर येस, आणि आता मी निघाले आहे. ओके, इतकं चांगलं नशीब माझं कधी कधीच असतं की मी आले आणि मला लगेच ट्रेन मिळाली आहे, तीसुद्धा अशी खाली. प्लॅटफॉर्म नंबर 1ला आलेली लोकल कारशेडला जाईल. म्हणजे ही माझी लोकल नाही आहे. नशीब चांगलं नाही आहे. इतक्या खाली शिड्या आणि ट्रेन आणि गर्दी कमी हे असं फार क्वचित बघायला मिळतं, राईट. आणि शेवटी बसायला जागा मिळाली. खूप जास्त ऊन आहे आणि मला असं वाटतं ऑक्टोबर हीट आता सुरू झालं आहे, त्याच्यामुळे आता जरा समर वाईब्स आणि ऑक्टोबर वाईब्स सुरू झाले. सो जरा एक्स्ट्रा काळजी घ्या तुम्ही सुद्धा ट्रॅव्हलिंग. आणि आला आहे अंधेरी स्टेशन फायनली. आज जरा वेळेत आल्यामुळे शेअर ऑटोसाठी अजिबात लाईन नाही आहे. बिचारी ऑटो अशीच उभी आहे आणि म्हणते या येऊन बसा आतमध्ये. लेट्स गो. सगळीकडे दिवाळीचे छोटे छोटे स्टॉल्स, छोटी छोटी दुकानं बघायला मिळतात. मंडळी, मी जस्ट पोहोचले सोसायटीपाशी आणि माझी मैत्रीण ही सबस्क्रायबरला हॅलो म्हणायची पद्धत आहे असं शिकवलं आहे मी. ती अजून कॅमेरा फ्रेंडली नाही आहे त्याच्यामुळे ती अशी ओरडते. आता ती माझ्यासोबत वरपर्यंत येणार, दूध पिणार आणि मगच खाली. अगं बाई नको, तुझे सगळे केस लागतात. मला नाही ऐकत आहे पण मी ऐकते. कॅमेरा बंद करते. वरती मांजरीच्या ओरडण्याने मला कळलं की घरी दूध संपलं आहे. मग मी परत जाऊन दूध घेऊन आले. ऑल थँक्स टू मांजर. आता चहा पिऊयात. आहेस का तू? आहे. रिमाइंड करायला आले अजून कसं दूध आलं आहे. या मंडळी चहा प्यायला. तर मंडळी, माझं रील शूट करून झालं आहे. तुम्ही जे म्हणत होतात इतके दिवस व्लॉग का येत नाहीत, तर प्रचंड काम वाढलं आहे. म्हणजे एकतर ऑफिस, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर रोज 1-2 ब्रँड शूट्सचं काम असतं. सो
ब्रँड शूट्स, कोलॅबरेशन्स, त्याच्यानंतर इव्हेंट्स घे भरारी, आणि मध्ये मी खूप सारे एक्झिबिशन्स केलेत, अजूनही काही सुरू आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी सुरू असल्यामुळे मला व्लॉग्स करायला खरंच वेळ मिळत नव्हता. त्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर मला जेवणसुद्धा बनवायचं आहे. सो त्यामुळे सध्या तुम्ही जास्त यूट्यूब शॉर्ट्स बघत असाल आपल्या चॅनलवरती, आणि आय एम शुअर तुम्हाला ते आवडतात. तुमच्या कमेंट्समधून आणि शेअर सेव्हमधून कळते की तुम्हाला ते किती आवडत आहेत. सो कीप लविंग. मला जसा वेळ मिळत जाईल तसे तसे मी ब्लॉग्स अपलोड करेन. दिवाळी येते, त्याच्यामुळे खूप छान छान कॉन्टेंट, खूप छान छान गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आत्ता जस्ट मी एका प्रॉडक्टचं शूट केलं, त्याची रील तुम्हाला या ब्लॉगच्या ऑफकोर्स आधीच बघायला मिळेल. सो आय एम शुअर तुम्हाला ते सुद्धा आवडेल. ओके बाय. जेवणाची तयारी. आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे आमचा मसूर भात तयार झालेला आहे. आम्ही सारे खवय्ये. इफेक्ट्स ऑफ आम्ही सारे खवय्ये. आणि मी ते भात बनवण्यासाठी काहीही मदत केली नाही. फक्त मी तो भात किचनमधनं बाहेर आणला. आणि भात, लोणचं आणि नवरा. कसं झालंय? उत्तम, एक नंबर, ओके टकाटक. ठीक आहे. सिरियसली बनवलंय म्हणून टाइमपास करत बनवलं असतं तर नसतं झालं हो असतं. ॲक्च्युली. ओके, आता बघूया महाराष्ट्राची हास्य जत्रा. काय चालू पण झालं. आणि हे आमचे डोळे छान भात खाऊन आम्ही आता झोपणार आहोत. लवकरात लवकर आम्ही झोपण्याचा प्रयत्न करतो, तरी 11 वाजतातच. आज लवकर झोपलं पाहिजे. 10:30 झाले आहेत आणि झोपलंच पाहिजे, कारण खूप प्रचंड झोप आलेली आहे. पण तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हाईप करा. व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. आणि आम्ही सारे खवय्यासाठी एक्सायटेड असाल तर कमेंट्समध्ये कळवा. येस. गुड नाईट गाईज. गुड Bye bye. नाईट. बाय.